रोशन आणि तुम्ही पाहताय. चला शेअर करूया. तुम्हाला माहिती असेल की आज 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि आज मी चांभारली म्हणजे आपल्या गावात नाही, रसायनीमध्ये पण नाही, तर आज मी जाणार आहे थेट उरणला वेशवी गावात. कारण तुम्हाला माहिती असेल तिथे आपली छोकलीताई राहते. आपण तिचा पण त्यांचा गणपती पण 1.5 दिवस असतो. तर आता आपण तिथेच पाया पडायला चाललोत आणि आपण तिथून विसर्जन पण बघू. कारण मला जिजू बोललेत की आमच्या इथे एकदम पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतात. असं कसे नवीन थीम काय बोलते, नवीन पद्धती आलेत ना विसर्जनाचे. तर तिथे वेशवी गावात एकदम पारंपरिक पद्धतीने करतात. तर ते बघायला मी खूप एक्साइटेड आहे. पारंपरिक पद्धतीने म्हणजे मला पण नक्की नाही माहिती कसे विसर्जन करतात. तर आता आपण ऍक्च्युअल तिथे जाऊ तर समजेल आणि मी तुम्हाला पण दाखवीन. तर मी त्यासाठी खूप एक्साइटेड आहे आणि अजून खूप टाइम पण झालेला आहे. आता 3:30 वाजवायला आलेत आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर भेटतो. आता मला तर वाटतं त्यांचा गणपती विसर्जनासाठी कारला पण असेल. तर चला आता आपण फटाफट तिथे जाऊया. आता मी वेशवीला जाण्यासाठी निघालेलो आणि मला वाटतं आता बाप्पांना निरोप द्यायचा पण टाइम झालेला आहे. कारण ताईचा फोन आलेला दादाला. ताई बोलली की आता बाप्पाला विसर्जनासाठी काढतात आणि दादा मस्त इथे वाऱ्यासारखी गाडी चालवते, म्हणजे घोड्यासारखी गाडी चालवते. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा दादा किती इथं फास्ट गाडी चालवते. अजून 15-20 मिनिटं लागतील आपल्याला तिथे पोहोचायला. पण दादा मला वाटतं की आता 2 सेकंदातच पोहोचवलंय. बघा रोड पण एकदम चकाचक आहे. बघा किती चांगला रोड आहे आणि दादा फडक्याने साफ केलाय आणि दादा एकदम इथं वारे घेतली गाडी सुसाट चालवत. कुठे पण बघा दादाची बाली. दादा काढा दाखव. काढा कुठे? बघा दादाचा सोन्याचा काढा. बाबा दादा आम्ही रे गोल्डन मॅन आहे दादा. हे बघा तर रोड कसला भारी आहे. पूर्ण एकदम मीच फडक्याने साफ केलाय. मीच तर मजदूर होतो इथला. मागते चल मी हा जी साफ मारता. आता आम्ही आलो वेशवी गावात उरणला ताईकडे आणि इथे एकदम 20 किलोमीटर लांब लागते गाडी. आता आम्हाला खूप चालत जायला लागतंय. आता आम्हाला वाटत असेल की त्यांचा गणपती आता निघला पण. तर चला आता आपण तिथे जाऊया. ते बघा इथं सगळी बघा इथं 3 लोकांची गँग निघली, मी चौथा. चला आता आपण तिथे जाऊया. आम्ही फायनली ताईकडे आलेलो. हे बघा ते ताईचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई. बघा इथे ताई. बघा अरे शितू कुठे होतास तू? तुझा मोबाईल मध्येच बघताय. बघा फ्रीज दादाने उचलून घेतलेला. गणपती विसर्जन ते काढणारच होते पण ते आपल्यासाठी थांबले. तर आता आपण बघूया वेशवी गावातल्या गणपतींचं विसर्जन कसं असतं ते. आता बाप्पा मखारीमधून खाली उतरवलेले आणि आता इथे भजनी मंडळ पण आलेले आहेत. ते आता इथे भजन बोलणार. नंतर बाप्पाला विसर्जनाला नेणार.
बाप्पाला विसर्जन एकदम थाटामाटात भजनी मंडळाला सोबत ते तिथे भजन बोलतात आणि आपण इथे बाप्पाला विसर्जन करायला नेतात. आम्ही ते गावदेवी मंदिरात आल्यात आणि जिजू बोललेत की जेवढ्या गावात त्या गणपती बसतात तेवढे सगळे इथे गोला होतील नंतर एक साथ विसर्जन पहिले दोन गणपती आलेले आहेत बघा हे बघा. हे देवा गणराया वंदितो तुला नाम तुझे घेतो मुखान मोरया तुझी सहारा आधार दाता तू आसरा देवा आलोय आम्ही तुम्हा शरण देवा आलोय आम्ही तुम्हा शरण. इथे खूप गर्दी वाढत चाललेली आणि वेशवी गावात खूप 1.5 दिवसाचे गणपती आहेत आणि तिथे सर्वात पहिले तर आपलाच बाप्पा आला आणि अजून बरेचसे बाप्पा येणं बाकी आहेत. तर आता बघूया कसं काय होतंय ते. आता कालोख पण व्हायला आलाय. तुझ्या कृपेची बरसू दे माया झोली भरू दे सुखा. खूप सारे गणपती आहेत आणि अजून गणपती यांना बाकी आहेत. बघा इथं किती सारे आता गणपती आहेत आणि अजून गणपती आहेत तेव्हा मी तुम्हाला सांगतोच. गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या दासा द्यावी मती नमिरा गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराया. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराया. बोला गजानन महाराज की. पृथ्वी यमाची यमाची तरारीन पृथ्वी यमाची तरारीन एका गावावर राहून एका गावावर राहून एका नदीत रे नदीत विरमाहून एका सर्व गोडी हीच माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी हीच माझी सर्व गोडी. पुढे पडलो पाया करावी छाया कृपेची. आपण लावलंय ना सुख करता दुःख हरता वाटावी लागी सर्वी भरवी प्रेम करता जयाची सर्वांगी सुंदर बुद्धे मुलाची थंडी धरे बाळ विष्णा बलाची देव देव सुंदर भवानी माते की मरुआई माते की स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी शांताराम बुवा की. मला नम्रची विनंती सर्वाई सावकाश पुढे चला भैया मला सर्वांचे देव पण आलेले आणि बाप्पाची आरती पण झालेली आहे. तर सगळ्यांचे देव विसर्जनाला आले तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. देवा तुझ्याच साठी उघडून दार
वाट पाहून झाली पार, चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर भार, थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला, गणराया गणराया गणराया. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे आता किती बाप्पाचं विसर्जन थाटा माटात करतात. तर आता तर नवीन पद्धती आलेल्या आहेत, आता ट्रेडिशनल वेनी करतात, पण इथं या विश्वी गावात आता सगळ्या जुन्या पद्धतीची करतात. हे बघा पूर्ण आता इथे भजन कीर्तन करत असतात आपण बाप्पाचं विसर्जन करायला, ते खूप भारी वाटतंय. हे बघा इथे आता तिथे कीर्तन करतात. हे बघा इथे बघा आपला बाप्पा सगळी लाईनीची बाप्पा येतात. नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा थांबना, गणराया गणराया गणराया, गणराया गणराया गणराया, गणराया गणराया गणराया, गणराया गणराया गणराया. देवा तुझ्या घरी तू एकटाईचा फायनली गणपती घाटावर आलेलो आहोत आणि आता इथे गणपती विसर्जन करणार. आणि इथे किती भारी वाटतंय, सगळे गणपती लाईनीमध्ये येतात एकदम, ते खूप मस्त वाटतंय. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया. सर्वांच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता सर्व आपापल्या घरी निघालेत. तर आता मला तर वाटतंय मला पण आता तावडे कल्टी मारायला लागेल, नाही तर ताई जेवायला थांबवला मला. चला आता मी तावडे कल्टी मारतो आणि चला आता आपण घरी जाऊ. फायनली आपल्या बाप्पाचं विसर्जन करून आलेलो आहोत आणि इथे खूप मस्त विसर्जन करतात. आणि माझं मन डायरेक्ट मोहन झाला हा विसर्जन बघून. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी पोचल्यावर भेटतो. फायनली घरी आलेलो आहोत. आज खूप जमलो आणि वेशी गावातला गणपतींचा विसर्जन खूप भारी होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर हा होता आपला ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.